गगनसदृशं तत्मनस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं शुभपादा भावना रामजाली निषेधा समास चौथा ओव्या भाऊसाहेब महाराज की जय. राजा आदरा श्री सद्गुरुनाथ गिरमल्लेश्वर महाराज. आशिष देननो आतनी तदन्नो ब्रह्ममज्जतो यशक्तितो येषु पिता तो अकाल निर्भय आत्मा. आजचा जो हा कार्यक्रम आहे तो सत्संग तर आहेच, परंतु सत्संग करत आलेल्या एका महात्म्याचा आजचा एक वाढदिवस आहे. इथून त्यांनी पदार्पण 65व्या वर्षामध्ये केलेला आहे. त्यांचं नाव आहे यादगिरी महाराज. तर अशा या व्यक्तीचा गौरव पुरस्कार मठातर्फे आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे आणि पद्मा फाउंडेशन तर्फे करण्यात आलेला आहे. कारण अनेकांना पुरस्कार दिले जातात, परंतु पारमार्थिक क्षेत्रामध्ये कोणी कुणाला एकमेकाला पुरस्कार देत नाही. आणि म्हणून मी म्हटलं पहिला वाढदिवस यादगिरी महाराजाचा आपल्याकडे होत आहे. मी यादगिरी महाराजाला आल्यापासून बघत होते, लहान होते, लग्नाच्या अगोदरपासून सुद्धा ते लक्ष्मण महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वागून फार अनन्यभावे त्यांनी सेवा केलेली आहे आणि करत आहे. मी हे प्रत्यक्ष बघत आलेले आहे. आणि मी मागे सुद्धा वर्णन करते यांचं. 3-4 पोरं होते, यादगिरी आणि प्रशांत आणि आणखीन 2 होते कोणीतरी, म्हणजे लक्षात नाही नाव. आणि धर्मांना तर तो नंतर बाबा गेल्यावर सुद्धा 2-3 वर्ष राहून सेवा केला. तर असे अन्य परम आदरणीय समर्थ सद्गुरू पौचीकर महाराजांचे खूप लाडके शिष्य परमपूज्य यादगिरी महाराजांचं सौभाग्य आहे आमचं विश्व हिंदू परिषदचे. पण समजांनी प्रसाद घेऊन आणि जे प्रसाद आपलं झाल्यानंतर ताट स्वच्छता ठेवून दूर तिथेच ठेवावा. कर महाराज की जय. पार्वती वदेश्वर महादेव. मी इथं आलो म्हणजे कशासाठी आलो? आमचे पूर्वभाग मध्ये लोक पद्मशाली म्हणतात, रोज एक बोकडं कापून खातात, रोज एक, कमीच पडतात. ते कसं बंद पडा
आमच्याकडे किती बोकड होतं माहिती? आमच्या घरात आई वडिलांनी केलेले, आम्ही काय केलंच नाही. 9 बोकडे होते. कोंबडे तर सांगूच नका, एवढे होते. हे कसं काय जातं? कोणाकडे गेलं तर जातं म्हणलं, तर डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर काय म्हणले, आम्ही रोग झाला तर त्याला औषध देतो म्हणले. ते आमच्याकडे नाही म्हणले, जाऊ दे म्हणलं. असं म्हणत कोण मला भेटलं नाही. नंतर मला हे महाराज लक्ष्मण महाराज भेटले. त्यांनी म्हणले ते नाम घ्यायला पाहिजे. बर नाम घेताना काय कायचं, हे कायचं नाही, बंद करायला पाहिजे. अहो कोंबड्या आहे ते सगळ्या आहेत, कसं करायचं? ते बंद करून टाकस, काय होत नाही म्हणले. बंद केलं म्हणलं, नुसतं पोषा नाही करत म्हणलं तर राग ते ताप येऊन पडतच माणूस. असल्या परिस्थिती आहे. नुसतं नाही म्हणलं तर खोटं बोललं तसलं आहे. मी म्हणलो बर म्हणलं, म्हणून महाराजांनी सांगितलं ना बर म्हणलं. मग आमच्या घरच्यांना बी कायच होतं. इथं मटण मी भजनाला येऊन ना जाताना पात्रो आपला पेंटर चौक आहे, तिथनं मटण घेऊन जात होतं घरच्यांना. त्याने दरवाजा ओढत नव्हते. मग दिल्यावरच दरवाजा. महाराजांना म्हणलं असं आहे म्हणलं परिस्थिती, खाऊ दे म्हणलं. तू जाताना काढला ना ते उद्या काय होतं, कडून बसतं म्हणलं. काय कडवते की काय जातं की म्हणलं. उगा मला सध्या नव्हतं जास्त, जाऊ दे म्हणलं. ते कसं बंद म्हणून आलं तर नाश होऊ दे म्हणले. माझ्या